उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विटेकर जनतेनंच आम्हाला विटा पालिकेची सत्ता द्यायचं ठरवलंय। आमचे 27 उमेदवार निश्चित झाले असून विटा पालिकेच्या निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे। विटेकर जनतेला विधानसभा निवडणुकीत जे शब्द दिले होते ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय। विधानसभेला विटेकरांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी घेऊन मी काम करतोय। आमदार मिळून मिळालेल्या संधीचं सोने करून विटा शहराला जिल्ह्यातील एक आदर्श शहर करण्याचा प्रयत्न करतोय। विटा शहरासाठी राज्य शासनाकडून विविध विकास कामांसाठी 15 कोटींच्या निधीचा मंजूर झाला असल्याची घोषणा आमदार सुहास बाबर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर यांच्यासह संभाव्य उमेदवारांसह प्रमुख बाबर समर्थक उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले, विट्यातील लोकांचा निर्णय झालाय। आता नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी महिला आरक्षण पडलं, त्यामुळे ना बाबरांच्या कुटुंबातील सदस्य ना पाटील कुटुंबातील सदस्य विट्याच्या सर्वसामान्य घरातील एखादी महिला भगिनी नगराध्यक्ष होईल, त्यामुळे ती संधी लोक आम्हाला देतील याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। आम्ही कोणाचं तरी घर राजकारणातून संपवावं किंवा कोणाला तरी शह द्यायचा आहे म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही। आमचे 27 उमेदवार निश्चित झाले असून विटा पालिकेच्या निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे। विधानसभा निवडणुकीवेळी विटेकर जनतेला जे शब्द दिले होते ते शब्द आम्ही विविध विकास कामांच्या माध्यमातून पूर्ण केले। भविष्यात विटा शहरासाठी काय करायचं ते काम घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत। विटेकर जनता आम्हाला साथ देईल। दरम्यान विरोधकांकडून सन्मानजनक प्रस्ताव आला तर आपण नक्की विचार करू असं सांगत विधानसभेचा आमदार कोण आहे, विधानसभा निवडणुकीवेळी विटा शहरामध्ये कोणाला मताधिक्य आहे याचा विचार करून प्रस्ताव आल्यास आपणही नक्की विचार करू अशा शब्दात आमदार सुहास बाबर यांनी आगामी विटा नगरपालिकेच्या निवडणुकीबाबतची राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे। आमची तयारी पूर्ण आहे। आम्ही तयारी पूर्ण केली आहे। 27 उमेदवार आमची निश्चित आहेत आणि मी विधानसभेच्या सांगत होतो की मला चेहरा बघितला की कळतं की मला मतदान करणार आहे का नाही। माझा शब्द आहे तुम्हाला मी विधानसभेला म्हणून विट्यातल्या लोकांची निर्णय झाला आहे। आता ओबीसी महिला आरक्षण पडले, त्यामुळं ना बाबरांच्या कुटुंबातला नगराध्यक्ष होणार आहे ना पाटलांच्या कुटुंबातला नगराध्यक्ष होणार आहे, सर्वसामान्य कुटुंबातला नगराध्यक्ष होणार आहे। तर ती संधी एकदा लोक आम्हाला देतील याचा मला पूर्ण आत्मविश्वास आहे। आणि आम्ही कुणाला तरी घर संपवा म्हणून कुणाला तरी शह द्यावा म्हणून निवडणूक नाही, तर जे शब्द आम्ही दिले होते विधानसभेत काम केलंय। आम्ही लोकांच्या पुढे जात असताना या निवडणुकीनिमित्त केलेलं काम आणि काय करणार आहे एवढंच घेऊन आपण लोकांच्या पुढे आम्हाला सगळ्यांना आत्मविश्वास आहे की लोक आम्हाला साथ देतील। असे निर्देश आहेत की जिथं शक्य आहे तिथं माहिती करून ला आंदोलन करायची शक्य सन्मानजनक प्रस्ताव आला। विधानसभेचा आमदार कोण आहे आणि त्या शहरामध्ये कुणाला मत आहे तो सन्मानजनक प्रस्ताव असेल तर आपण